नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जरा थोडेसे कपडे घ्यायला आलो आहे. मागं जरा बॅकग्राऊंड जरा वेगळं आहे, परंतु असू द्या. आज मैदान जे पार पडत आहे बावडा केसरीचं, त्या बावडा केसरीच्या मैदानामध्ये आज बकासूर आपला जो आहे तो गटपास झालेला आहे. आणि बकासूरचा आज पायरा एक टॉपचाच होता. मी सांगितल्याप्रमाणे बकासूरचा पायरा वेगळाच ठरला, परंतु असू द्या. बकासूरची गाडी जी आहे ती 1 नंबर गटामध्ये पाळली आणि काय गाडी पाळली, सुट्टाच निकाल घेतला बकासूरने. आणि गाडीचं एवढं भीती होती की गाडी कोणी गटाला सुद्धा झोपली नाही. म्हणजे बघा, एवढी मोठी दहशत आहे बकासूरची. दहशतच असते, कारण की तो जिथं असतो त्या ठिकाणी दहशत असते. आणि STC लाईव्हवरती हे मैदान चालू आहे. या बैलगाडा शरीर क्षेत्रातला देव बकासूर पाळला. बकासूरचा पैरा आज कोण होता, सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता असेल. बकासूरचा पैरा जो आहे तो आज कोरेगावकरांचा भवानी होता. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोरेगावचा भवानी आणि बकासूर याच्या अगोदरसुद्धा ही गाडी जी आहे ती पाळली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी जी आहे ती केलेली होती. आणि आजसुद्धा चांगलीच कामगिरी करणारा आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर. आणि बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा एक देव लाडका, तो आज गट पास झालेला आहे. आणि आज 100% गाडी फायनलमध्ये राहणार, कारण की काय गाडी पळाली, स्पीड गाडी. आणि गाडीला स्पीड एवढं लागलं की सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर. आणि सगळ्या महाराष्ट्राला एक सांगतो की आज लय मोठं नियोजन बकासूरचं. आणि चिक्यासुद्धा पळणार आहे, महाराष्ट्राचा लाडका चिक्या. वेगाचा शेवट सर्जा मैदानामध्ये पळणार नाही बरं का. गर्णिकेकरांचा राजाबद्दल अपडेट माणसांना देतो की तो पळणार नाही असं वाटतंय, कारण की एवढ्या लांब तो पळताना दिसत नाही आपल्याला कधी. कारण की तुम्हाला माहितीच आहे, एवढं लांब मैदान असले की तो जात नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे त्याच्या पायाचा थोडासा त्रास आहे त्याला, त्याच्यामुळे तो जो आहे तो एवढ्या लांब काही कधी जात नाही. परंतु असू द्या, आज मैदान संपन्न होतं आहे. त्या मैदानाचा आनंद जो आहे तो घ्या. गट क्रमांक 1मध्ये गाडीमधनंच पळाली गाडी, काही कुणी गटाला झोपली नाही. आणि आज 100% खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बकासूर आणि भवानीला.